नमस्कार. जय विजय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. शिक्षक भरती, शैक्षणिक घडामोडी या सगळ्या माहितीच्या अतिशय जलद आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज अतिशय आनंद होतोय. थोडासा वेळ लागला मला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी, कारण आज दिवसभर मी व्यक्तिगत कामामध्ये प्रचंड बिझी होतो, त्यामुळं तुमच्यासमोर येता आलं नाही. काल 9 तारखेला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विभाग या आश्रमशाळेच्या संदर्भामधला. त्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या आश्रमशाळेवरच्या ज्या काही शाळा आहेत 1ली ते 12वी पर्यंतच्या, त्या ठिकाणी दरवर्षी शिक्षक भरती जी आहे ते पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात होती. आणि त्यांच्या मार्फत ज्या काही आश्रमशाळा आहेत, निवासी आश्रमशाळा, तिथे भरती प्रक्रिया केली जात होती. कुठेतरी त्या ठिकाणी त्या शाळासुद्धा आपल्या पवित्र पोर्टलला यावेत यासाठी आपला लढा सुरू होता. आदरणीय मी मुळामध्ये जे काही पूर्व शिक्षण आयुक्त होते सूरज मांढरे सर, यांच्याकडे मी वारंवार या संदर्भातला पाठपुरावा केला होता. या ज्या जागा आहेत या जागा लवकरात लवकर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कशा भरल्या जातील आणि ते भरण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात यावी अशा पद्धतीचं मी वारंवार त्यांच्याकडे निवेदन केलं होतं. आणि आज त्या गोष्टीला यश आलेलं आहे. पूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्या खाजगी आस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्या यामार्फत कटक मंडळ वगैरे या फक्त पवित्र पोर्टलला भरल्या जात होत्या. मात्र पूर्वी आश्रमशाळा, आदिवासी शाळा, समाज कल्याणच्या शाळा आणि मायनॉरिटीच्या शाळा या पवित्र पोर्टलवर भरती प्रक्रिया राबवली जात नाही. पण लवकरच आज ज्या पद्धतीनं आश्रमशाळेची भरती प्रक्रिया ही 1 ते 12 जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये येणार आहे, 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षक यामधनं गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाणार आहेत. विशेष करून या भरती प्रक्रियेला जो काही संसमान्यतेचं धोरण आहे, अगदी त्या पद्धतीनं 15 मार्च 2024च्या संसमान्यतेच्या निकषाअंतर्गत 24 सप्टेंबरच्या सुधारित संसमान्यता निकषाच्या नुसार त्या ठिकाणी भरती प्रक्रियेची पदं जी आहेत ते भविष्यामध्ये येणाऱ्या काळात लवकरच पवित्र पोर्टलला येतील आणि ते टेट 3च्या माध्यमातून त्या ठिकाणी भरताना आपल्याला दिसणार आहेत. सोबतच कला, क्रीडा, संगीत या ठिकाणी असे नवीन शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला आदिवासी शाळेवर भरताना दिसणार आहेत. त्यामुळं नक्कीच या शाळेला आतापर्यंत TET पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत किंवा नाहीत अशा पद्धतीचा गोंधळ निर्माण झाला होता. पण आता अतिशय उच्च असे गुणवत्ता पात्रता धारक या आदिवासी शाळेला मिळतील. गोरगरिबांच्या वस्ती तांड्यावरच्या या शाळा, त्या ठिकाणी पात्रताधारक, गुणवत्ताधारक शिक्षक त्या विद्यार्थ्यांना मिळतील. आणि माझा मानस आहे की लवकरच अजून योग्य पाठपुरावा आपला सुरू आहे. समाज कल्याणच्या शाळासुद्धा पवित्र पोर्टलला आणण्याचं आपलं त्या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे. अंतिम टप्प्यात त्यासुद्धा गोष्टी आलेल्या आहेत. लवकरच कसं पवित्र पोर्टलला या सगळ्या भरती प्रक्रिया राबवल्या जातील याकडे माझं टार्गेट आहे. येणाऱ्या काळामध्ये मायनॉरिटी जे काही त्याचे धोरणात्मक निर्णय वेगवेगळे आहेत, संस्था अधिनियम वगैरे, पण या मायनॉरिटी शाळेमध्ये जो काही बोगसगिरीपणा चाललेला आहे, पैशाचा नुसता उलाढाल सुरू झालेला आहे, तो उलाढाल थांबवण्यासाठी या मायनॉरिटीच्या शाळासुद्धा विशेष एक कायदा पारित करून अमेंडमेंट आणून, त्यासोबतच खाजगी संस्थांचं एक अमेंडमेंट आणून त्या ठिकाणी एकाच 10च्या ऐवजी एकाच 1 कसं त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी शिफारस केले जातील त्याची आणि
मायनॉरिटी शाळेवर पवित्र पोर्टलला आणून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवली जाईल याकडे आपलं लक्ष आहे. योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. नक्कीच समाज कल्याणचा त्या ठिकाणी ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरच पवित्र पोर्टलला येणार, यासाठी योग्य तो दिशेनं आपण जातोय. नक्कीच पवित्र पोर्टल हे कसं पवित्र आहे, सबको पवित्र करेंगे, ज्या काही खाजगी आस्थापना आहेत ना त्या ठिकाणी सबको पवित्र करेंगे म्हणजे हे जे काही गोंधळ घातलाय ना संस्थाचालकांनी, त्यासाठी सांगतोय तुम्हाला. यानंतर भविष्यामध्ये सबको पवित्र करेंगे जे काही संस्थाचालक आहेत, हे अपवित्र जे काही रिश्ता सुरू आहे संस्थाचालकांचा, हे अपवित्र रिश्ता जो काही सुरू आहे पैसा घेऊन शाळेवर भरती करण्याचा, बोगसगिरी लावलेला आहे, या सगळ्या गोष्टीला आता अपवित्रेमधून त्याला पवित्र करायचं आपण आता निर्धार धरलेला आहे. यापूर्वीपासूनच लवकरच आता या सगळ्या ज्या काही बोगसगिरीपणा सुरू आहे, त्या ठिकाणी पैशाची उलाढाल करून पवित्र पोर्टलच्या बाहेर भरती प्रक्रिया केली जाते, या सगळ्या गोष्टीला आता पवित्र करायची वेळ आलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण ती लढाईसुद्धा लढत आहोत. नक्कीच हा व्हिडिओ जरी तुमच्या शिक्षक भरतीशी रिलेटेड नसला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या व्हिडिओ पूर्णपणे दूरदृष्टिकोनातून दीर्घकालीन नियोजनातून हा पूर्ण व्हिडिओ तुमच्या भरती प्रक्रियेसाठी आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.